आजचा 1 एप्रिल आहे आणि बाय चान्स आज फुल मून सुद्धा आहे. त्याच्यामुळं असा विचार आला की सहज एप्रिल फुल या विषयावर बोलावं. पण ऍक्च्युली याची एक्झॅक्ट स्टोरी काय किंवा म्हणजे ही ट्रेडिशन कशी स्टार्ट झाली, कुठून स्टार्ट झाली हे एक्झॅक्टली माहित नाही. त्याच्यामुळं काही इन्साइट्स आल्या होत्या, त्या आपण डिस्कस करू. बऱ्याचशा इन्साइट्स या मास्टर चोआ कॉक्सू यांच्या टीचिंग्स मधून आहेत, एस्पेशली इनर टीचिंग्स ऑफ ख्रिश्चनिटी रिव्हील्ड मधल्या काही इन्साइट्स आहेत. म्हणजे त्या पुस्तकातून वाचल्यावर काही लक्षात येतील अशा. अ, काही इन्साइट्स अलाइस बेली यांचे एक पुस्तक आहे द लेबर्स ऑफ हर्क्युलिस त्याच्यामधून सुद्धा आहेत. अ, हा जो शब्द आहे फूल, FOOL फूल, हा इंटरेस्टिंग शब्द आहे. म्हणजे काय? हा आपण जर शाळेत बघितलं तर नाही, हा शब्द बोलायचा नाही, कुणाला मूर्ख म्हणायचं नाही, या पद्धतीनं याच्याबद्दल ऐकतो. पण सेम शब्द बायबलमध्ये सुद्धा, भगवद्गीतेत सुद्धा वारंवार वापरलेला आहे, इतर संत वाङ्मयात सुद्धा भरपूर वेळा वापरलेला आहे. तर मास्टर शॉकसी म्हणले होते की काही शब्द त्यांचा ओरिजिनल अर्थ अनेक वर्षांपूर्वी वेगळा असू शकतो, पण आत्ता बदलत 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 आत्ता तो वेगळा झालेला असू शकतो. तसंच कदाचित या शब्दाचं असू शकतं, असेल असं नाही पण मे बी. आणि त्याच्यामुळं या शब्दाचा काहीतरी वेगळा अर्थ असू शकेल आधी. आता आपण ज्या पद्धतीने त्या शब्दाकडं बघतो किंवा त्या शब्दाला परसिव्ह करतो ते वेगळं असू शकतं. आपल्याला जर ही कन्सेप्ट समजून घ्यायची असेल फूलची, तर सोपं आहे त्याच्या अपोजिट क्वालिटीपासून सुरू करणं. त्याच्या अपोजिट क्वालिटी काय आहे? त्याची अपोजिट क्वालिटी समजण्यासाठी आपण शब्द वापरू शकतो वाईज. हा, फूल अपोजिट वाईज. आता वाईज हा शब्द म्हणजे लिटरल मराठी ट्रान्सलेशन असू शकतं हुशार. हा शब्द बुद्धिमान, प्रज्ञावान या शब्दांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे वाईज आणि इंटेलिजंट, इंटेलिजंट पर्सन, वाईज पर्सन याच्यामध्ये खूप फरक आहे. मग वाईज म्हणजे काय, विस्डम याचा अर्थ काय? परत आपण या शब्दा रिलेटेड ठराविक गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करू. एक, विस्डम याचा संबंध आहे हा आपल्या पास्ट एक्सपिरियन्सेस आणि त्यातून आपण घेतलेल्या लेसन्स रिलेटेड. तर हा नुसता इंटेलिजन्स नाहीये. नुसता इंटेलिजन्स म्हणजे आपण एखादी गोष्ट अनालाइज करून बघतो की हे म्हणजे असं असेल तसं असेल तर याचा अर्थ असा. पण विस्डम असं नाहीये. विस्डम याची क्वालिटी खूप जास्त फास्ट आहे. म्हणजे आपण जर नुसती प्रज्ञा वापरत असू, इंटेलिजन्स वापरत असू, तर आपल्याला भरपूर गेस करावं लागेल, एक्सपेरिमेंट्स करावे लागतील. पण विस्डम आपल्याला डायरेक्ट एखादं सांगू शकतो की ठीक आहे, हे असं नाहीच आहे, हे या पद्धतीनं आहे किंवा हे या पद्धतीनं नाही. ही इन्साइट आपल्याला ताबडतोब मिळू शकते विस्डम वापरत असू तर. विस्डमचा अजून कशाशी संबंध आहे? तर विस्डमचा संबंध आहे आपल्या मेमरीशी. आता जर आपण एनर्जेटिकली या गोष्टी समजून घेतल्या तर खूप सोप्या आहेत. कारण अ, आपली प्रज्ञा आणि इंटेलिजन्स दोन चक्रांकडून कंट्रोल केला जातो. अ, एक चक्र डिटेल गोष्टींकडे जास्त फोकस असतो. म्हणजे काय? समजा आपल्या समोर एखादं पेन आहे, तर एक चक्र हे बघेल की याचं स्ट्रक्चर कसं आहे, याचं रंग कसा आहे, याच्यावर काय लिहिलेलं आहे, हे कसं बनवलेलं आहे. दुसरं चक्र बघेल की याचा वापर काय काय होऊ शकतो. तर एकाला म्हणलं जातं कॉन्क्रीट इंटेलिजन्स, दुसऱ्याला म्हणलं जातं ॲब्स्ट्रॅक्ट इंटेलिजन्स. हा, आपण एक्झॅक्ट कुठलं चक्र काय चक्र हे डिस्कस नाही करू शकणार, कारण तो कॉपीराईट कोर्स, प्राणिक सायकोथेरपी कोर्सचा पार्ट आहे आणि ते कॉपीराईट आहे. पण ही दोन चक्र आपला इंटेलिजन्स कंट्रोल करतात, एक प्रकारचं इंटेलिजन्स. पण विस्डम हे वेगळ्या चक्रातून येतं. हा, एस्पेशली दोन, पण त्यातल्या एका पर्टिक्युलर चक्राबद्दल आपण आता बोलत आहोत. याच चक्रात किंवा याच चक्राच्या हेल्थवर आपली मेमरी पण अवलंबून असते. हा, हा पॉइंट खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जे चक्र आपल्याला विस्डम देतं, तेच चक्र आपली मेमरी पण स्ट्रॉंग बनवतं. का? कारण विस्डमचा संबंध आहे मेमरीशी. आणि मेमरी याचा अर्थ आहे
नुसती एखादी गोष्ट, एखादी घटना लक्षात राहणं नाही, तर त्या घटनेतून आपण काहीतरी एक्स्ट्रॅक्ट केलेलं असणं. आणि याचा विस्डमशी खूप जास्त संबंध आहे. बायबलमध्ये गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये म्हणजे गोष्ट अशी आहे आणि त्याचे अनेक सिग्निफिकन्स असू शकतात. पण गोष्ट अशी आहे की 10 मेडन्स, दासी असा शब्द त्याच्यात वापरलाय, पण आता आपण पकडू की 10 मुली एका ठिकाणी असतात. त्या 10 मुलींकडं दिवा असतो आणि ते 10च्या 10 त्या मुली एका अ, एका आपण पकडू सध्या राजाची वाट बघत असतात. ही गोष्ट एक्झॅक्ट अशी नाहीये, पण आपण थोडंसं वेगळ्या अर्थानं इसेच पकडण्यासाठी बघत आहोत. तर त्यातल्या 5 मुली काय करतात? 5 मुली, सगळ्यांकडं दिवा असतो म्हणजे तेल आणि त्याला वात असलेला. तर 5 मुली स्वतःचा दिवा पेटवत नाहीत. उरलेल्या 5 मुली दिवा पेटवतात. कधी? संध्याकाळी. आणि तो जो मुलगा येणार असतो, म्हणजे सो कॉल्ड वर येणार असतो, तो संध्याकाळी येत नाही, तो रात्री येत असतो. म्हणजे कुणाला माहित नसतो तो कधी येणार. उरलेल्या 5, ज्या दुसऱ्या 5 मुली असतात त्यांच्या हातातला दिवा तो संपून जातो. आणि ज्या पहिल्या 5 मुली असतात त्यांच्यातला दिवा, म्हणजे त्याच्यातलं तेल ॲज इट इज शिल्लक राहतं, कारण त्यांनी ते पेटवलेलंच नसतं. मग अचानक बातमी येते की तो आता मुलगा येत आहे. आणि मग या 5 मुली काय करतात? तो त्यांच्याकडचा दिवा पेटवतात आणि दिवा पेटवून त्या राजकुमार असेल किंवा जे काही, जो कोणी असेल, वर असेल, त्याच्या समोर जातात. आता या प्रसंगात म्हणजे या स्टोरीमध्ये अजून काही गोष्टी, अजून काही प्रसंग सांगितलेले आहेत. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही की या गोष्टीला 5 वाईज मेडन्स, 5 हुशार दासी असं शीर्षक दिलेलं आहे. आणि याचा अर्थ, दुसरा अर्थ, 5 वाईज मेडन्स, 5 फुलिश मेडन्स. म्हणजे या ज्या 5 मेडन्स आहेत, इनर टीचिंग्स ऑफ ख्रिश्चनिटी रिव्हिल्ड मध्ये याचा खूप छान अर्थ सांगितलेला आहे. आणि अर्थ म्हणजे नुसता फिलॉसॉफिकल अर्थ नाही, तर याचा अर्थ आपल्या ठराविक चक्रांशी रिलेटेड आहे आणि त्यातल्या ठराविक क्वालिटीजशी. जर त्या क्वालिटीज आपण वापरत असू तर आपल्यामध्ये विजडम डेव्हलप होतं. जर या क्वालिटीज, ज्या 5 फुलिश मेडन्स आहेत, त्या क्वालिटीज वापरत असू तर विजडम डेव्हलप होत नाही. शिवाय त्याच्यामध्ये असं पण सांगलेलं आहे की आपल्याला जर एखादी व्यक्ती निवडायची असेल तर आपण हे बघायला हवं की या 5ही क्वालिटीज त्या व्यक्तीमध्ये आहेत का. त्यातली एक जरी मिसिंग असेल तरी त्या व्यक्तीपासून लांब राहायला हवं. पण आपण त्यातल्या एका क्वालिटीबद्दल जर बोललो, विस्डम बद्दल, तर त्याचा अर्थ आहे की या गोष्टीनुसार त्या 5 वाईज मुलींनी, हुशार मुलींनी काय केलं? त्यांनी याचा विचार केला की आत्ता समजा आपण यातली ज्योत लावली तर तेल संपेल आणि जेव्हा आपल्याला त्याची गरज आहे तेव्हा आपल्या हातात काहीच असणार नाही. पण उरलेल्या 5 मुलींनी काय केलं? हा विचार नाही केला. कदाचित, कदाचित नाही, नक्कीच या 10च्या 10 मुलींनी आधी अनेकदा दिवा पेटवलेला असेल. पण त्यातल्या 5 जणींनी त्यातून हा लेसन घेतला की जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तेल कन्झ्युम होतं, ते संपू शकतं आणि जेव्हा आवश्यक आहे तेव्हा ते पुरेसं होईलच असं नाही. पण 5 जणींनी हा विचार नाही केला. त्यांनी फक्त एक गोष्ट बघितली, ठीक आहे आता आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यांनी दिवा लावला आणि ऐनवेळी ते तेल संपलं. आपल्यामध्ये ही जर क्वालिटी असेल की घडलेल्या घटनातून आपण लेसन एक्स्ट्रॅक्ट करत आहोत, त्याचा सिग्निफिकन्स एक्स्ट्रॅक्ट करत आहोत, त्याचे मिनिंग एक्स्ट्रॅक्ट करत आहोत, तर आपल्यामध्ये विजडम डेव्हलप होतो. त्याच्यामुळं याच पर्टिक्युलर चक्रात, याच एका पर्टिक्युलर चक्रात मेमरी सुद्धा असते, विजडम सुद्धा असतो आणि तिसरी क्वालिटी आहे, त्याला म्हणलं जातं, हे चक्र, हे पर्टिक्युलर चक्र, याला म्हणलं जातं गेट वे टू द हेवन. स्वर्गाचं दार, किंवा दार म्हणण्यापेक्षा अ, असा रस्ता जिथून आपण इनर वर्ल्डमध्ये जाऊ शकतो किंवा बघू शकतो. परत एकदा याचा संबंध आहे बघण्याशी. म्हणजे काय? या पद्धतीने बघू. इनर वर्ल्ड म्हणजे काय? तर आपण असं बघू शकतो की आपल्या आजूबाजूला जे काही दिसत आहे ते सगळं आहे फिजिकल वर्ल्ड. पण याच फिजिकल वर्ल्डला, जसं आपण जर मास्टर शॉक ऑक्सिजनचे वर्ड्स वापरायचे असतील,
को एक्झिस्टिंग अँड इंटरपेनिट्रेटिंग द फिजिकल वर्ल्ड म्हणजे काय? समजा हा ऑब्जेक्ट आहे, तर याच्या आत आणि याच्या बरोबरच इतर इनव्हिजिबल वर्ल्ड सुद्धा आहेत. एक त्यातला आहे एनर्जी वर्ल्ड, दुसरा आहे इमोशनल वर्ल्ड, तिसरा आहे मेंटल वर्ल्ड म्हणजे थॉट लेवलवरचं, आणि मग अजून. तर वर्ड्स आहेत म्हणजे काय? तर फक्त वेगवेगळ्या ग्रेडचा मॅटर आहे. इनर वर्ल्ड मध्ये जायची एबिलिटी, याचा अर्थ हे जे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत, त्या पर्स्पेक्टिव्हनं एखादी गोष्ट, एखादी जागा, एखादी सिच्युएशन, एखादा इव्हेंट, एखादी व्यक्ती बघण्याची एबिलिटी. हा, परत एकदा, त्यातलं एक आहे एनर्जी, एक आहे इमोशन, एक आहे थॉट्स, आणि मग याच्या व्यतिरिक्त अजून जास्त वर्ड्स आहेत. थोडक्यात असं की विस्डमचा खूप जास्त संबंध आहे. आपण वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं एखादी गोष्ट बघू शकतो का? आणि पर्स्पेक्टिव्ह फक्त फिजिकल पर्स्पेक्टिव्ह नाही, तर एनर्जी, इमोशन आणि वेगवेगळे इंटेलिजन्स रिलेटेड पर्स्पेक्टिव्ह. याचा अर्थ असा, परत एक सिंपल गोष्ट किंवा सिंपल उदाहरण घेऊ. एक व्यक्ती त्याच्या ऑफिसमध्ये उशिरा येत आहे. हं? आणि अ, 7 वेगवेगळ्या व्यक्ती, किंवा सध्या पकडू 3-4 वेगवेगळ्या व्यक्ती त्या त्या उशिरा येणाऱ्या व्यक्ती समोर येत आहेत. हा, सगळ्या व्यक्ती त्यांच्या क्वालिटीमध्ये सेम आहेत. पण एक व्यक्ती विचार करेल की आज या व्यक्तीला उशीर झाला कारण याला गाडी मिळाली नसेल का, किंवा याला काही अडचण आली असेल का. दुसरा एखादा व्यक्ती विचार करेल की याच्यामध्ये ही सवय आहे का की उशीर करायचा. तिसरा व्यक्ती विचार करेल की याच्यामध्ये शिस्त कमी आहे, डिसिप्लिन कमी आहे, म्हणून याला उशीर होत आहे. चौथी व्यक्ती विचार करेल की आपण काय केलं तर ही व्यक्ती रोज वेळेत यायला चालू करेल, कॅल्क्युलेट करेल. तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करेल. हा, यालाच 7 रेज असं पण म्हणलं जातं, वेगळे पर्स्पेक्टिव्ह. असे वेगळे पर्स्पेक्टिव्ह एकाच गोष्टी रिलेटेड किंवा एकाच व्यक्ती रिलेटेड, एकाच घटने रिलेटेड जर आपण बघत असू, तर जे काही डेव्हलप होतं त्याला आपण म्हणू शकतो विस्डम. परत एकदा, विस्डम याचा संबंध आहे एक्सपिरियन्सेस, त्याची मेमरी म्हणजे त्याच्यातून गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करणं, लेसन्स एक्स्ट्रॅक्ट करणं, ते लक्षात ठेवणं. पण त्याचा संबंध आहे पर्स्पेक्टिव्हशी सुद्धा. आणि म्हणून जेव्हा आपण भगवद्गीता वाचू, जेव्हा आपण बायबल वाचू, जेव्हा आपण बऱ्याच संतांचं वाङ्मय वाचू, आणि तिचा शब्द येईल की जसं दासबोधामध्ये अ, परत हा शब्द वापरलेला आहे की मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत. पण याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की असा व्यक्ती जो घडलेल्या घटनातून शिकत नाही, असा व्यक्ती जो एनर्जीच्या पर्स्पेक्टिव्हनं गोष्टी बघत नाही, इनर वर्ल्डच्या पर्स्पेक्टिव्हनं गोष्टी बघत नाही, असा व्यक्ती जो वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं गोष्टी बघत नाही, या व्यक्तीला कदाचित मूर्ख किंवा फूल म्हणलं जायचं. जर आपण टॅरो कार्डचा अभ्यास केला, तर पहिलं 0 नंबरचं टॅरो कार्ड असतं फूल, द फूल. आणि याचा अर्थ पण कदाचित याच रिलेटेड असेल की जो इंटेलिजन्स आणि विस्डम वापरत नाही. म्हणजे आपल्याला हीच कन्सेप्ट किती ठिकाणी बघायला मिळते, कारण कारण या टीचिंग युनिव्हर्सल आहेत, कुठल्या एका पर्टिक्युलर रिलीजनच्या, कुठल्या एका पर्टिक्युलर ठिकाणच्या नाही आहेत, ते युनिव्हर्सल आहेत. आता याच्यात अजून एक गोष्ट आपण ऍड करू शकतो की जर फूल ही क्वालिटी आपल्याला बघायची असेल विस्डमच्या अपोजिट, तर याचा अर्थ काय? एखादा व्यक्ती घडलेल्या घटनेतून लेसन घेत नाही म्हणजे काय करतो? तर त्या घटनेवर विचार करत नाही की ही गोष्ट का घडली, किंवा तो फक्त इतरांवर म्हणजे इतर व्यक्ती असतील किंवा इतर सिच्युएशन्स असतील त्यांच्यावर ती गोष्ट कारणीभूत ठरवतो. पण स्वतः मध्ये काय चेंजेस घडायला हवेत ते तो बघत नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये जर ही क्वालिटी असेल, हे शब्द वापरणं पण नाही, आपण असं म्हणू शकतो, म्हणजे सेफ वाक्य हे आहे की जेव्हा जेव्हा आपल्यामध्ये ही क्वालिटी येते की आपण घडलेल्या घटनांचा खरंच विचार नाही करत, हा असं झालं आणि सोडून दिलं, किंवा आपण त्याच्या फक्त एक्सटर्नल सिच्युएशन्सवर
अवलंबून राहत आहोत, स्वतःच्या आत डोकावत नाहीये की हे का घडलं, माझा काय रोल होता, तेव्हा आपण काही प्रमाणात फुलिश क्वालिटीज वापरत आहोत. दुसरं, वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं बघणं. याचा अर्थ काय? जेव्हा आपण वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं बघत नाही, तेव्हा आपण कसं बघतो? तेव्हा ऑफकोर्स आपण एका पर्स्पेक्टिव्हनं बघतो, पण याला म्हणलं जातं, फॉर एक्झाम्पल, आर्थिक योगाच्या किंवा प्राणिक हिलिंगच्या लँग्वेजमध्ये, थर्ड व्हर्च्यूच्या लँग्वेजमध्ये याला म्हणलं जातं इनॲक्युरेट परसेप्शन. म्हणजे आपण व्हेरियस व्ह्यू पॉइंट्स बघत नाहीये, तर आपण कॅल्सिफाईड आयडियाच्या अँगलनं बघत आहोत. आपल्या मनामध्ये काहीतरी समज आहे आणि आपण फक्त तो समज घेऊन त्याच्या गॉगलमधून बघत आहोत एखाद्या घटनेकडं. आणि त्याच्यामुळं आपण जेव्हा जेव्हा त्या घटनेचा विचार करू, तेव्हा आपल्याला फक्त एकच अँगल दिसत राहील. उरलेले अँगल्स मिसिंग असतील. आणि एक अँगल कितीही बरोबर असला तरी तो पुरेसा नसेल ती गोष्ट समजून घ्यायला. त्याच्यामुळं आपण त्याच अँगलमध्ये जितके अडकलेले आहोत, तितकं आपण फुलिश क्वालिटी एक्झिबिट करत आहोत. पण जसं आपण इतर अँगल्स स्लोली ग्रॅज्युअली एक्सप्लोर करायला चालू करू, तसं आपण वेगळे पर्स्पेक्टिव्ह वापरत असल्यामुळं आपल्याला विजडम येईल. वेगवेगळे अँगल समजल्यामुळं आपल्याला त्या गोष्टीबाबत जास्त माहिती मिळेल. आणि त्याच्यामुळं आपण जास्त चांगल्या पद्धतीने लेसन पण अब्सॉर्ब करू शकू. आणि म्हणून जर आपल्यामध्ये ही क्वालिटी येत असेल की आपण एकाच पर्स्पेक्टिव्हनं बघत आहोत, आपण एकाच व्ह्यू पॉईंटनं बघत आहोत, आपल्या मनामध्ये एक काहीतरी आहे आणि तेच बघत आहोत, तर ती फुलिश क्वालिटी असू शकते. पुढचा पार्ट आहे, एखाद्या गोष्टीकडे बघताना आपण फक्त फिजिकल पर्स्पेक्टिव्हनं बघणं. अ, अनेक वर्षांपूर्वी ही गोष्ट समजावून सांगणं मोठ्या मोठ्या टीचर्ससाठी अवघड होतं. कारण इनविजिबल गोष्टी रिलेटेड काही टीचिंग्स, एस्पेशली म्हणजे फॉर एक्झाम्पल स्कूल एज्युकेशनमध्ये इनविजिबल गोष्टी रिलेटेड काही टीचिंग नव्हतीच. पण आत्ता आपण जेव्हा शाळेत जातो, तेव्हा ऑलरेडी आपण एनर्जी ही कन्सेप्ट शिकतो. आणि आपल्याला माहित असतं की जर आपल्या घरामध्ये एखादा बल्ब लागत आहे, तर तिथे इलेक्ट्रिसिटी येत आहे. इलेक्ट्रिसिटी ही एनर्जी आहे आणि ती दिसत नाही. आता आपल्याला ऑलरेडी माहित असतं की ब्लूटूथ, वायफाय या गोष्टी इनव्हिजिबल आहेत. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सिग्नल जातो. त्याच्यामुळं आपल्याला एनर्जी ही कन्सेप्ट बऱ्याच प्रमाणात माहीत आहे. काही छोट्याशा एरियामधली एनर्जी माहीत आहे. पण आपल्याला ऍटलिस्ट हे माहिती आहे की फक्त फिजिकल वर्ल्ड नाही, इनव्हिजिबल वर्ल्ड आहे. आणि फिजिकल वर्ल्ड खूपच छोटं आहे. इनव्हिजिबल वर्ल्ड खूप मोठं आहे. त्याच्यामुळं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या वस्तूचा, एखाद्या घटनेचा विचार फक्त फिजिकल पर्स्पेक्टिव्हनं करतो, तेव्हा आपल्याकडून फुलिश क्वालिटीज एक्झिबिट होतात. का? कारण आपण 1/10 सुद्धा रियालिटी बघत नाहीये. जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट बघू, आपण त्यातला मेजर पार्ट मिस आउट करत आहोत. कारण मेजर पार्ट इनव्हिजिबल आहे. जसं एक चित्र आपल्याला माहिती आहे की हिमनग असतो आणि पाण्याच्या वर त्याचं छोटंसं स्टोक पाण्याच्या वर आलेलं असतं, बाकी सगळं खाली असतं. जर फक्त पाण्याचं वरचं टोक बघून जर एखादं जहाज जात असेल त्याच्याजवळ, तर ते जहाज नष्ट होतं. का? कारण लॅक ऑफ विजडम, की याच्या पाठीमागे, याच्या खाली बरंच काही इनव्हिजिबल आहे. सेम जेव्हा जेव्हा आपण फक्त फिजिकल पर्स्पेक्टिव्हनं बघू, तेव्हा तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण ठराविक गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टी बघितल्याच नाहीत, आपल्याकडून बघितल्या गेल्या नाहीत. जेव्हा आपण त्यातले एनर्जी पर्स्पेक्टिव्ह बघायला चालू करू, तेव्हा मात्र आपल्या लक्षात येईल की फिजिकल गोष्ट ही एवढीशी वरचं टोक होतं, खाली तर खूप मोठा मॅटर होता, खाली तर खूप मोठा भाग होता. आणि मग आपल्याला व्यवस्थित, त्या मानानं व्यवस्थित नेव्हिगेट करता येऊ शकतं वेगवेगळ्या सिच्युएशन्समधून. आणि म्हणून जर आपण फक्त फिजिकल गोष्टींवर लक्ष देत असू, तर आपण फुलिश क्वालिटी एक्झिबिट करतो. परत ही कन्सेप्ट सुद्धा वेगवेगळ्या अँगलनी अनेक वेगवेगळ्या अ, ग्रंथात मेन्शन केलेली आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण अ, जेव्हा ठीक आहे, आपण एक बायबलमधलं एक्झाम्पल घेऊ, वाक्य घेऊ. बायबलमध्ये एका गोष्टीमध्ये काहीतरी घटना घडतात आणि तेव्हा येशूंचं एक वाक्य आहे
की मनुष्य फक्त भाकरीवर जगत नाही, म्हणजे फक्त फिजिकल फूडवर जगत नाही. याच्यामध्ये एक अँगल असा आहे की आपण जे फिजिकल फूड खातो त्यांनाच फक्त आपण जिवंत राहतो असं नाही, उलट जिवंत ठेवणारं बरंच काही वेगळं आहे. एक्झाम्पल, आपण अन्न न खाता काही दिवस जिवंत राहू शकतो. पण विशेषतः प्राणीखिलस, आपण एक गोष्ट स्कॅन केलेली आहे. जशी ती डिस्कनेक्ट होईल त्या क्षणी आपली फिजिकल बॉडी डेड झालेली असेल. इव्हन आपल्याला हे स्कॅन करता येऊ शकतं की एखादी व्यक्ती सिव्हिअर आजारी असेल तर ती निघून जात आहे का, कारण त्याचा या पर्टिक्युलर गोष्टीवर खूप परिणाम होतो. असं का? कारण जोपर्यंत ती एनर्जी आपल्याला मिळत असते तोपर्यंतच आपलं शरीर जिवंत राहू शकतं. अन्न आपल्याला जिवंत ठेवतं, पण विदाउट फूड, अन्नाशिवाय, फिजिकल अन्नाशिवाय आपण काही दिवस जिवंत राहू शकतो. पाण्याशिवाय त्यापेक्षा कमी, हवेशिवाय त्यापेक्षा कमी, एनर्जीशिवाय त्यापेक्षा कमी. जेव्हा आपण आपलं आयुष्य फक्त फिजिकल पर्स्पेक्टिव्हनं बघू, जेव्हा आपण आपले पैसे फक्त फिजिकल पर्स्पेक्टिव्हनं बघू, पैसे, संपत्ती, मास्टर शॉक यांचं वाक्य आहे की मनी इज इज कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी म्हणजे पैसे आहेत. पण आपण त्या पैशाला जेव्हा आपण फक्त फिजिकल पर्स्पेक्टिव्हनं बघू, तेव्हा आपण त्यांचा वेगळा वापर करू. जसं आपण त्याच्यातलं एनर्जी पर्स्पेक्टिव्ह बघू, तेव्हा आपण त्याचा वेगळा वापर करू. आपण पैशाचा वापर बऱ्याच गोष्टींसाठी करू शकतो. एखाद्याला मदत करायलाच करू शकतो. आपलं इंटेलिजन्स वाढवायला करू शकतो. फक्त कम्फर्ट, फिजिकल कम्फर्टेबल लाईफ जगायला करू शकतो. पण हे आपण केव्हा करू? जेव्हा आपण ते एनर्जी पर्स्पेक्टिव्हनं बघत आहोत. म्हणजे फक्त पैसे म्हणजे पैसे म्हणून नाही, तर साधन म्हणून बघत आहोत. असंच प्रत्येक गोष्टीच्या बाबत आहे. आणि म्हणून जसं आपण आपला एनर्जी पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करू, तसं आपल्यामध्ये ही फुलिश क्वालिटी काही प्रमाणात कमी व्हायला चालू होऊ शकतं. हा, तर आपण बरेच वेगळे पर्स्पेक्टिव्ह बघितले फुलिशचे. पण अजून एक प्रश्न राहतो की एप्रिल महिन्याचा आणि एप्रिल फूलचा काय संबंध असेल. याच्या रिलेटेड जर आपण स्टोरीज बघितल्या इंटरनेटवर, तर आपल्याला बऱ्याच स्टोरीज मिळतील, पण एक्झॅक्ट काय स्टोरी असेल सांगता येत नाही. मला पण माहित नाही, पण एक गेस किंवा एक इन्साइट. एप्रिल प्रत्येक पौर्णिमा ही वेगवेगळ्या एनर्जीची असते. का? कारण प्रत्येक पौर्णिमेला, म्हणजे त्याच्या आधीचे 15 दिवस, साधारण एक महिन्याचा पिरियड, एका ठराविक कॉन्स्टलेशनच्या एनर्जी जास्त येत असतात. या कॉन्स्टलेशनचा म्हणजे या राशीचा संबंध आहे आपण ज्या आपल्या नेहमीच्या 12 राशी आहेत त्यांच्याशी. आणि त्याच्यामुळं वर्षात सगळ्याच्या सगळ्या राशीच्या एनर्जी आपल्याकडे येतात. आणि प्रत्येक पौर्णिमेमध्ये एका राशीची एनर्जी प्रीडॉमिनंट असते. एप्रिल महिन्यात ज्या राशीची एनर्जी जनरली येते, हा, कधी काही वर्षात ती बदललेली असती, पण जनरली ज्या राशीची एनर्जी येते ती रास आहे मेष. आपण हे सुरुवातीला डिस्कस करत होतो की म्हणून एप्रिल महिना हा कॉन्स्टलेशनच्या आणि फुलमूनच्या लँग्वेजमध्ये फर्स्ट महिना मानला जातो. मेष राशीची एनर्जी बऱ्याच वेगवेगळ्या क्वालिटीची आहे, पण त्यातलं एक आहे इंटेलिजन्स डेव्हलप करणं आणि विचारांना रेग्युलेट करणं. जेव्हा हे होत नाही, तेव्हा त्याला उपमा दिली जाती अ, लगाम नसलेल्या घोड्याची. म्हणजे थोडक्यात जेव्हा घोड्याचे लगाम नसतात आणि त्याला कोणच कंट्रोल करत नाही, तेव्हा ते सगळीकडं पळत धुमाकूळ घालू शकतात. सेम आपल्या बाबतीत होऊ शकतं जर आपण आपले विचार, आपलं थॉट प्रोसेस आणि आपलं इंटेलिजन्स कन्स्ट्रक्टिव्ह पर्पजसाठी आणि विशेषतः मॅच्युअर वेनं वापरत नसू तर तर ऑटोमॅटिकली आपल्यातून फुलिश क्वालिटीज एक्झिबिट होऊ शकतात. परत एकदा, आज आपण हा जो शब्द वापरत आहोत फूल, तो मे बी शेकडो वर्ष आधी ज्या अर्थानं वापरला जात असावा, हा अंदाज आहे फक्त, असावा, त्या अर्थानं वापरत आहोत. आज आपण ज्या पद्धतीने वापरतो त्या अर्थानं नाही. फुलिशचा अर्थ असेल एखादी व्यक्ती वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं गोष्टी बघत नाहीये, घडलेल्या घटनातून लेसन्स घेत नाही, किंवा
इनर वर्ल्डच्या दृष्टीनं, एनर्जी पर्स्पेक्टिव्हनं, इमोशन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं, थॉट्सच्या पर्स्पेक्टिव्हनं गोष्टी बघत नाही, तर फक्त फिजिकल ऑब्जेक्टच्या पर्स्पेक्टिव्हनं बघत आहे. आणि त्याच्यामुळं हा महिना, या महिन्यातली फुलमूनची एनर्जी आणि पूर्ण महिन्याची एनर्जी आपल्याला मदत करू शकते आपले रॅन्डम धावत असणारे थॉट्स ना रेग्युलेट करण्यासाठी. परत एकदा, प्रत्येक पौर्णिमेची एनर्जी आपल्याला दोन्ही बाजूने मदत करेल. म्हणजे दोन्ही बाजूने मदत हा शब्द वापरणं फारसं उपयोगी नाही, पण दोन्ही बाजूनं आपल्याला गाईड करेल. एक आहे विचारांना रेग्युलेट करायला, दुसरं आहे वाटेल तसे विचार जास्त पद्धतीने करायला. हे ठरेल आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरून. फुलमूनची एनर्जी, डिव्हाइन एनर्जी, स्पिरिच्युअल एनर्जी फर्टिलायझर सारखी आहे. ती जशी आपल्यातील, तसं आपल्यामध्ये जे काही आहे ते वाढेल. आपल्यामध्ये जर हे इंटेन्शन असेल की आपल्याला योग्य दिशेने विचार करायचा आहे, तर ते वाढेल. आपल्यामध्ये हे इंटेन्शन असेल की मी कसाही विचार करू शकतो, मला कोण अडवणं, तर ते सुद्धा वाढेल. आणि त्याच्यामुळं आपण परत विजडम वापरून हे चूज करू शकतो की मला कशा पद्धतीनं माझे माझी थिंकिंग अबिलिटी डेव्हलप करायची आहे, इंटेलिजन्स डेव्हलप करायचा आहे. पण परत एकदा, विजडमचा संबंध फक्त इंटेलिजन्सशी नाही, त्याचा संबंध आहे काही प्रमाणात इंट्युटिव्ह इंटेलिजन्सशी, म्हणजे बुद्धीशी. ओरिजिनल जर आपण शब्द बघितले तर प्रज्ञा आणि बुद्धी याचे अर्थ वेगळे आहेत. आपण जे आत्ता डिस्कस करत होतो ते प्रज्ञेबद्दल होतं. आपण जो आधीचा बराच वेळ डिस्कस केलं, अर्धा तास डिस्कस केलं, ते बुद्धीबद्दल होतं. बुद्धीचा संबंध आहे पास्ट एक्सपिरियन्सशी. बुद्धी वाढवण्यासाठी किंवा विस्डम वाढवण्यासाठी अजून एक गोष्ट आहे, ती आपण डिस्कस करू आणि मग मेडिटेशनची प्रॅक्टिस करू. कारण ही जी गोष्ट आहे, ही जी स्पेशल गोष्ट आहे, जी आपली बुद्धी किंवा विस्डम वाढायला मदत करते, त्याचा संबंध खूप जास्त आहे मेडिटेशन ऑन ट्विन हार्टशी. बुद्धी तेव्हा वाढती जेव्हा आपण वननेसची प्रॅक्टिस करतो. याचा अर्थ असा की आपण आपल्या आयुष्यासाठी नाही तर दुसऱ्याच्या आयुष्यासाठी काहीतरी करतो, तेव्हा आपला विजडम डेव्हलप होतो. आपण स्वतःच्या आयुष्यासाठी जेव्हा काही करू तेव्हा सुद्धा काही प्रमाणात विजडम डेव्हलप होईल, पण फास्ट डेव्हलप होत नाही. तो फास्ट डेव्हलप होतो जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करतो. हे कसं काम करतं आणि हे का सोपं आहे हे पण समजून घेऊ. असं एखादा प्रसंग आठवा, ज्या प्रसंगात तुमच्या समोर एक व्यक्ती आलेली आहे आणि ती सांगत आहे की माझ्यासमोर ही अडचण आहे. आणि आपण त्या व्यक्तीचं सगळं ऐकून घेऊ आणि त्याला सांगू की ठीक आहे, उत्तर एकदम सोपं आहे, ही गोष्ट कर. आणि ती व्यक्ती म्हणेल, मला हे लक्षातच नाही आलं, ही गोष्ट तर खूपच सोपी होती, तुला कसं लक्षात आलं? पण या गोष्टी आपण इतरांच्या बाबतीत सहज करू शकतो, स्वतःच्या बाबत कमी सहज करू शकतो. असं का? कारण जेव्हा आपण इतरांच्या सिच्युएशन्स बघतो तेव्हा आपण त्रयस्थ बघत आहोत. तेव्हा आपण सहजतेनं वेगळे पर्स्पेक्टिव्ह बघू शकतो आणि आपल्याला सहज लक्षात येतं की या व्यक्तीनं काय करायला हवं. जसं म्हणलं जातं, इतरांना सल्ले देणं सोपं असतं. का? कारण आपण त्यांचे अनेक पर्स्पेक्टिव्ह बघू शकतो सहजतेनं. पण ही गोष्ट सोपी असल्यामुळं ऍक्च्युअलमध्ये आपल्याला मदत मिळते विस्डम डेव्हलप व्हायला. याचा दुसरा अर्थ असा की जेव्हा या पद्धतीने आपण काम करतो तेव्हा आपल्याला अनेक समस्या किंवा अनेक प्रॉब्लेम्स फेस करायची गरज राहत नाही त्यातले लेसन शिकायला. आपण हे बघतो की ही व्यक्ती या रस्त्यावरून चाललेली आहे आणि या ठिकाणी गेल्यावर त्याचा पाय अडखळला म्हणजे कदाचित इथं खड्डा असेल, हे आपण लांबून बघू आणि जेव्हा त्या रस्त्यावरून जाऊ तेव्हा मुळातच जपून जाऊ. थोडक्यात असं की आपला पाय न मुरगाळता आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे नुकसानीचं आहे. आणि ही क्वालिटी आपल्याला येते जेव्हा आपल्यामध्ये विजडम डेव्हलप होतो. वाईस वर्सा, जसं आपण ही गोष्ट करू, इतरांच्या आयुष्यातून स्वतःचे लेसन्स घेऊ किंवा इतरांना मदत करून ते घडेल, तेव्हा आपलं विजडम फास्ट डेव्हलप होतो. मग याचा संबंध मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्सशी का? कारण जेव्हा आपण मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स करतो तेव्हा आपल्या क्राऊन चक्रातून डायरेक्ट ही क्वालिटी आपण डाउनलोड करत असतो आपल्या न कळत. आपल्याला याची कल्पना पण नाही, ती एनर्जी हाताला कशी लागते हे पण आपल्याला कळणार नाही, पण हे ऑटोमॅटिक घडेल. का? कारण आपण एकतर क्राऊन चक्राची तीच क्वालिटी आहे, इंट्युशन, बुद्धी. दुसरं, आपण जेव्हा मेडिटेशन ऑन ट्विन मध्ये ब्लेसिंग्स देतो
तेव्हा आपण स्वतःचा विचार करत नाहीये. आपण इतरांचा विचार करत आहोत. आपण म्हणत आहोत, जिथं दुखापत तिथं क्षमा. आपण म्हणत आहोत, जिथं निराशा तिथं आशा. स्वतःच्या बाबत नाही, तर इतरांच्या बाबत, सगळ्यांच्या बाबत, म्हणजे इन्क्लुडिंग आपण स्वतः. आपण म्हणत आहोत की ज्यांना, जे पेनफुल सिच्युएशन्स मधून जात आहेत, त्यांना भरपूर प्रकाश मिळू दे. आणि त्याच्यामुळं आपलं क्राऊन चक्र मोठं होतं. आणि याच्यात ऑटोमॅटिकली विस्डम डाउनलोड होतो. हा, विस्डमचं ऍक्च्युअल चक्र क्राऊन नाहीये, वेगळं आहे. पण क्राऊन मधला विस्डम हा अजून जास्त सॉलिड विस्डम आहे. कारण त्याच्यातून आपल्याला डायरेक्ट गोष्टी माहीत होतात. आणि म्हणून रेग्युलर आपण जर मेडिटेशन ट्विन हार्ट्स करत असू, तर आपल्याला गोष्टी फास्ट लक्षात येतात. एखाद्या गोष्टीच्या पाठीमागचे आणि आजूबाजूचे अनेक अँगल्स बघायची क्षमता आपली जास्त वाढती. आणि क्लॅरिटी जास्त येते, कारण थॉट्स फ्लश आउट होतात. त्याच्यामुळे गोष्टी आपण जास्त क्लिअरली पण बघू शकतो. अं, आपलं आजचं डिस्कशन, आजच्या फुलमूनचं डिस्कशन हेच होतं. आता आपण मेडिटेशन ट्विन हार्ट्स करू. आपण ऑलरेडी व्यायाम केलेला आहे. आपण मेडिटेशन करू डायरेक्ट. पण मेडिटेशन करण्याच्या आधी आपण 2 ते 3 मिनिट डोळे मिटून शांत बसू. आपण आठवू आपलं डिस्कशन काय झालं, मेन पॉइंट्स. आणि त्याच्यातून स्वतःचं एक इंटेन्शन सेट करू आजच्या आजच्या स्पेशल आजच्या मेडिटेशनसाठी. आणि मग आपण मेडिटेशन स्टार्ट करू. डोळे बंद ठेवा. शरीर रिलॅक्स असू दे. आणि इथं आपण एक पर्स्पेक्टिव्ह आणू शकतो की शरीर रिलॅक्स आपण ठेवत आहोत, पण वेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत, वेगवेगळे वर्ल्ड्स आहेत. फक्त फिजिकल बॉडी नाही आहे. आपल्याला फिजिकल बॉडी आहे, पण फक्त फिजिकल बॉडी नाही. आपल्याला एनर्जी बॉडी आहे, इमोशनल बॉडी आहे, मेंटल बॉडी आहे, ज्याच्यात विचार असतात. आणि म्हणून आपण म्हणत नाहीये की आपण रिलॅक्स होत आहोत. आपण म्हणत आहोत की आपलं शरीर रिलॅक्स होत आहे. आपण तर ऑलरेडी रिलॅक्स्ड आहोतच. आणि विचार करू की या फुलमूनचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो. आपल्याला कसा करून घ्यायचा आहे. पुढच्या 1 महिन्यात आपल्याला कुठल्या क्वालिटीज एन्हान्स करायच्या आहेत, आणि त्यासाठी ही फुल मूनची एनर्जी आपण कशी वापरू शकतो. जसं आपलं हे इंटेन्शन सेट होईल आणि आपण ट्विन हार्ट्स करू, तसं त्या एनर्जी वाढायला मदत होईल. आपण हेही विचार करू शकतो की वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करणं वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो. किंवा आत्ता सध्या कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या सवयी अशा आहेत ज्या आपल्याला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करू देत नाहीत. कदाचित आपली विचार करण्याची स्टाईल एका ठराविक पद्धतीची असेल आणि त्याच्यापेक्षा वेगळा विचार आपल्यासमोर मांडला जातो, तेव्हा आपण ते डायरेक्टली रिजेक्ट करत असू, तर पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड नाहीत होणार. किंवा एक गोष्ट एकाच पद्धतीची आहे असं आपण मानत असू, तर पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड नाहीत होणार. तर आपण विचार करू शकतो की अशी आपली कुठली सवय आहे ज्यानं आपले पर्स्पेक्टिव्ह संकुचित राहतात. आणि इंटेन्शन आणू शकतो की या सवयी, ही थिंकिंग स्टाईल एलिमिनेट होण्यासाठी आपण तयार आहोत. एलिमिनेट आपल्याला करायचीच गरज नाही. जसं आपण ट्विन करू, आपल्याकडे भरपूर डिव्हाइन एनर्जी येईल आणि ऑटोमॅटिकली ते एलिमिनेट होईल काही प्रमाणात. संपूर्ण नाही, पण काही प्रमाणात. आपल्याला फक्त इंटेन्शन ठेवायची गरज आहे. आपण हेही बघू शकतो किंवा स्वतःमध्ये रिफ्लेक्ट करू शकतो, डोकावून बघू शकतो की ज्या कुठल्या गोष्टी आपल्या सोबत घडतात, त्याच्यात आपण खोलात जाऊन विचार करतो का? असं का घडलं हा प्रश्न आपण विचारतो का? आणि त्याच्यातून लेसन्स एक्स्ट्रॅक्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो का? त्याच्यातून आपण शेवटी या कन्क्लुजनवर येतो का की पुढच्या वेळी मी हे असं करणार नाही, कारण त्यानं हे नुकसान होतं. पुढच्या वेळी मी ही गोष्ट बदलेन. असे आपले लेसन्स तयार होतात का? जर होत असेल
तर खूपच छान गोष्ट आहे. पण जेव्हा असं होत नाही, तेव्हा अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला हे करण्यापासून रोखत असते? कदाचित जास्त विचार करण्याचा इंटरनल रेजिस्टन्स असू शकतो, आळस असू शकतो. कदाचित इग्नोरन्स असू शकतो की कशाला विचार करायचा. कदाचित सिरियसली नाही घ्यायचं असं काहीतरी एक पॅटर्न असू शकतो. जे काही असेल, आपल्याला जे काही आयडेंटिफाय होईल, आपण इंटेन्शन ठेवू शकतो की या गोष्टी एलिमिनेट होण्यासाठी मी रेडी आहे. आपण याचाही विचार करू शकतो की ही फुलमूनची एनर्जी आपल्याला मदत करेल आपले विचार एकत्रित करण्यासाठी, त्यांना दिशा देण्यासाठी आणि त्यांना कन्स्ट्रक्टिव्ह बनवण्यासाठी. हे करण्यासाठी आपण तयार आहोत का? आणि जर हे करणं आपल्याला जड जात असेल तर कुठल्या गोष्टींमुळं? कदाचित आपण आपल्या विचारांना आणि विशेषतः इमोशन्स आणि डिझायर्सना मोकळं सोडलेलं असेल की ते काहीही डिमांड करतील आणि आपण त्यांना सप्लाय करू. कदाचित आपण हा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करू शकतो की मला माझे इमोशन्स आणि विचार टूल किंवा इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरायचे, जसं आपण आपला मोबाईल वापरतो. डोळे तसंच बंद असू देत. आपण मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स स्टार्ट करू.